श्री स्वामी समर्थ. आज आपण इन्स्टंट तांदळाचे भजे बघणार आहोत. एकदम झटपट तयार होतात. बघा इथे बारीक कांदा चिरून घेतलाय, स्वीट कॉर्न घेतले, हिरवी मिरची घेतली आणि लसूण घेतलाय. आता मिक्सरच्या भांड्यात मी हिरवी मिरची, लसूण आणि स्वीट कॉर्न वाटून घेणार आहे जाडसर. तुम्ही स्वीट कॉर्न स्किप केले तरी चालतील. अद्रक, कोथिंबीरच्या काड्या पण घालू शकता. आता बघा असं जाडसर वाटून घेतात. आता यात मी जाडसर बडीशेप आणि जिरं वाटून घेणार आहे. तुम्ही धने पण वाटू शकतात. मी तर धने पावडरचा यूज करणार नंतर. आता हे आपण एका भांड्यात काढून घेतलं वाटून. बघा धने बडीशेप जिरे आपलं जाडसर राहू दिले आपण. आता इथं मी तांदूळाचं पीठ घेतलं 1 वाटी आणि बारीक कांदा कापून घेतलाय. आता यात मी धने पावडर घालून घेते. तुम्ही अख्खे धने वाटताना घालू शकतात. चवीनुसार मीठ घालून घेतलं. आता याला पाणी टाकून आपण घट्ट भिजून घेणार आहे. थोडा सोडा पण घातलाय मी भिजवताना. तुम्हाला हवं तर स्किप करा, पण मी थोडा सोडा घालून घेतलाय. एकदम छान येतात ही भजी. तेल पण शोषत नाही जास्त आणि एकदम कुरकुरीत असतात. चव पण एकदम मस्त लागते. याला तांदूळ आपल्याला भिजायला घालायची गरज नसते. घरात तांदळाचं पीठ असतं, आपण झटपट हे तयार करू शकतो. तुम्ही हिरवी मिरची ऐवजी आपली तिखट घालू शकतात. लाल तिखट किंवा लाल मिरची किंवा चिली फ्लेक्स. आता बघा हे मी 10 मिनिटं मुरायला ठेवलं होतं. एकदम घट्ट भिजलंय. आता याच्या आपण तेल तापायला ठेवलं होतं. भज्या उतरून घेणार आहेत. एकदम फुल गॅसवर उतरवा, म्हणजे तेल शोषत नाही भजी आणि छान कुरकुरीत होतात. असं हलवत राहायचं. तुम्हाला ही भजींची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. माझं इंस्टाला आणि फेसबुकला पण पेज आहे, त्याला पण फॉलो नक्की करा. बघा भजी अशा मी लालसर तळून घेतल्यात. आता याला प्लेटमध्ये काढून घेऊ. आपली भजी तयार झाली. चला आता मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. घंटीचा आयकॉन नक्की दाबा. श्री स्वामी समर्थ.